संत वसंत या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक भक्तांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या भागामध्ये संत जनाबाई 13व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये गंगाखेड नावाच्या अत्यंत निर्मळ नाव असलेल्या खेड्यात संत जनाबाईचा जन्म झाला आणि आईच्या मृत्यूनंतर वडिलांबरोबर ती पंढरपूरला आली। कदाचित नुसतं पंढरपूर या गावामध्ये येणं सुद्धा तिच्या संपूर्ण आयुष्याला एक वेगळं वळण देऊन गेलं। संत नामदेवांच्या घरी ती दासी म्हणून काम करू लागली। नामदेवांपेक्षा थोडी मोठी, पण नामदेवांना सांभाळण्याचं काम केलं। या संत जनाबाईच्या प्रतिभेतून जवळजवळ 300 अभंग जन्माला आले। महाराष्ट्राची परंपरा प्रामुख्याने ज्या वारकरी संप्रदायामध्ये आढळते त्या वारकरी संप्रदायांमध्ये संत जनाबाईंच्या अभंगांविषयी मनामध्ये तेवढाच आदरभाव आणि भक्तिभाव आहे जेवढा संत नामदेवांच्या अभंगाविषयी आहे। नवविधा भक्ती, वेगवेगळ्या प्रकारच्या भक्ती आहेत। चतुर्विधा भक्ती आहे, नवविधा भक्ती आहे। चतुर्विधा भक्तीमध्ये आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकार आहेत। आणि नवविधा भक्ती मात्र श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशा 9 पायऱ्यांनी प्रवास करते। श्रोते, आपण असा विचार करूया की एखाद्या निराकार निर्गुण परमेश्वराची अशा पद्धतीनं नवविधा भक्तीच्या माध्यमातून सेवा करता येईल का? एखाद्या मूर्तीची सेवा करत असताना श्रवण, मूर्ती बोलल्याशिवाय शक्य आहे? कीर्तन शक्य आहे मूर्तीसमोर, स्मरण ही शक्य आहे, पादसेवनम शक्य आहे, मूर्तीची पूजा करता येईल, पण पादसेवनम काय करायचं? अशा क्रमानं नवविधा भक्तींचा प्रवास अनुभवत असताना दास्य सख्य ह्या पुन्हा 2 पायऱ्या अशा आल्या की जिथे निर्गुण निराकारापेक्षा साकार सदेह गुरु हा सगळ्यात उत्तम ठरतो। पंढरपूरला आलेल्या संत जनाबाईचं भाग्य थोर की संत नामदेवांच्या घरीच
दासी म्हणून काम करायला सुरुवात झाली. काही ठिकाणी त्याला मोलकरीण म्हणतात, दासी म्हणतात. महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये त्याला वावरकरीण म्हणतात, म्हणजे घरात वावर करणारी. ह्या संत जनाबाईंच्या प्रतिभेतून माणसांना, सर्वसामान्य माणसाला, बहुजन समाजाला मार्गदर्शन करणारे जवळजवळ 300 अभंग जन्माला आले. बघा, विचार करा, एखाद्या शिक्षित प्रतिभेच्याही पलीकडे जाऊन एखाद्या अशिक्षित प्रतिभेनं परमेश्वराशी थेट संधान बांधायचं, हे कसं शक्य झालं? आणि त्यासाठी आपल्याला ही दास्य ही जी भूमिका आहे ही समजून घ्यावी लागेल. कदाचित महाराष्ट्रातले अनेक श्रोते हा कार्यक्रम आता बघत असतील, संत वसंत, पण शहरांमध्ये पण बघत असतील. कदाचित शहरातल्या लोकांना हा मी म्हणतो तो मुद्दा इंग्रजीत सांगितल्यामुळे पटकन कळेल. वोट आणि डिवोट, मला माझं मत नाही अशी स्थिती निर्माण करायची. म्हणजे जसं फ्यूज डिफ्यूज करतात तसा डिवोट करायचं स्वतःला. मला माझं मतच नाही, ही मला माझं मत नाही अशी स्थिती म्हणजे दास्य. पादसेवनममध्ये करी शरीराची ओवाळणी असाही उल्लेख आम्हाला जनाबाईंच्या अभंगामध्ये आढळतो. पण हा मुद्दा मात्र लक्षात ठेवावा लागेल आम्हाला की दास्य म्हणजे नेमकं काय. आपल्या गुरुची सेवा करायची, नामदेवांची सेवा करायची आणि विठ्ठलाला प्रसन्न करून घ्यायचं. काय ताकद असेल भक्तीची. नामदेव गुरु आणि विठ्ठल परात्पर गुरु, आणि ह्या परात्पर गुरुला प्रसन्न करायचं ह्या आधीच्या गुरुची सेवा करत. आणि ह्याच्यासाठी ती मनस्थिती लागते, ज्याला आपण कोणी म्हणतं आम्ही मनन करतो म्हणून, कोणी म्हणतं आम्ही नमन करतो म्हणून, कोणी म्हणतं त्याला आम्ही वमन करतो म्हणून. पण थोडक्यात परिस्थिती काय की मन नाही अशी स्थिती, मला माझं मतच नाही. आणि ही स्थिती तुम्हाला असावध मनाकडे घेऊन जाते. माणसाच्या शरीरामध्ये सावध, बेसावध आणि असावध, त्यापैकी सावध, बेसावध ही 2 स्थिती आम्हाला ठाऊक आहे. असावध म्हणजे नेमकं काय? तर असावध म्हणजे मनाची स्थिती ती जिथे संस्कार जन्माला येतात, जिथे बोध केला जातो, जिथे शहाणं केलं जातं, जिथे दुरुस्त केलं जातं, जिथे असलेले दोष काढून टाकण्यासाठी आवश्यक ती स्थिती निर्माण होते. कधी तुमचं मन असावध असेल तरच ते शक्य आहे. तुम्ही जर सावध मनानं कुठच्याही सेवेकडे, परमेश्वराच्याच नव्हे गुरुसेवेकडे, अन्य कुठेही तुम्ही सावध मनानं जाल की सावध मनाचा एक दुर्गुण त्याच्याबरोबर प्रवास करतो आणि तो आहे अहंकार. आणि त्यामुळे संत जनाबाई समजून घ्यायची असेल तर ती समजून घेण्यासाठी ही जी स्थिती आहे दास्य, ती कळली पाहिजे. मला माझं मत नाही ही स्थिती कळली पाहिजे. आणि संत जनाबाईंच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर समजा संत जनाबाईंचे अभंग अन्य भाषांमध्ये भाषांतरित झाले असतील, अन्य भाषांमध्ये सुद्धा हा अत्यंत अलौकिक सद्गुण त्या भाषांमध्ये पोचला असणार. आणि तो कोणता? तो आहे दास्य. बघा काय घटना घडते ती. शरीर धारण करणारी जी मी आहे, तो मीचा प्राणवायूच आम्ही वाहून टाकला, तर तो वाहिल्यानंतर स्वतःच्या शरीराचं अस्तित्व देह उपकारापुरतं उपचारापुरतं शिल्लक राहतं. पण त्यातून जो आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला मधल्या गुरुचा जो टप्पा आहे तो टप्पा ओलांडून पलीकडच्या परमेश्वराची भेट घालून देतो. जनी जाय पाणी आसी मागे धावे ऋषिकेशी. आता संत नामदेवांची सेवा करत असताना ही पाणी भरायला जाताना ऋषिकेशी मागणं जातो म्हणजे नेमकं काय? आणि हे समजून घेण्यासाठी ती मानसिक स्थिती आवश्यक आहे. त्यामुळे संत वसंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून जेव्हा आपल्याशी संबंध येतो आहे, संवाद साधला जातो आहे, त्या संवादामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. आपल्याला हे जमतं, आपल्याला नाही जमत. आपण खूप प्रयत्न करतो पण ती स्थिती जमत नाही. दरवेळेला कुठचा तरी मीचा अहंकार मध्ये येत राहतो.
आणि हा जो मीचा अहंकार आहे तो दास्यासाठी निरुपयोगी आहे. काय आहे? य म्हणजे अमर्याद, दास आणि अमर्यादत्व असं एकत्र जेव्हा येतं त्यावेळेलाच दास्य जन्माला येतं. तशीच पुढची पायरी जन्माला येते सख्याची. गीतेमध्ये श्रीकृष्णाने जो अर्जुनाला मुद्दा सांगितला, वारंवार सांगितला, तो हाच मुद्दा होता. अर्जुनाचे प्रश्न कधी थांबतील? प्रश्न निर्माण होतात त्या अर्थी अर्जुनाचा अहंकार अजून शिल्लक आहे असं श्रीकृष्ण परत परत त्याला सांगायचा प्रयत्न करतात. आणि श्रोत्यो, महाराष्ट्रातल्या या संतांच्या संपूर्ण रचनांमध्येच आम्हाला ही स्थिती आढळते. आणि ही स्थिती आली की मग माणसाचं मन जे आहे ते माणसाचं मन समृद्ध होतं. आणि समृद्धता ही निसर्गाशी एकरूपत्व होते. आणि समृद्धता जेव्हा निसर्गाबरोबर एकरूप होऊन अभिव्यक्त व्हायला लागते तिथे जो ऋतू जन्माला येतो त्याला वसंत म्हटलं गेलं. आणि हा जो वसंत आहे हा वसंत अनुभव घेणाऱ्याच्या ठाई आहे, संत जनाबाईंच्या ठाई नाही. कुठच्याही संताच्या ठाई ऋतू नसून तो निसर्गाशी एकरूपत्व झाल्यामुळे सगळेच्या सगळे ऋतू त्या संताच्या शरीरामध्ये विलीन झालेले असतात. भक्तावरती अवलंबून आहे, समोरचा जो दास आहे त्याच्यावरती अवलंबून आहे की त्याच्याजवळ कोणता ऋतू जातो. पण समाज म्हणून विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की ही वसंत ऋतूची स्थिती ही या सेवेच्या माध्यमातून आपल्याला मिळते. काय आनंददायी क्षण आहे बघा. संत ज्ञानेश्वरांनी उत्तम ओवी सांगितले. माऊली म्हणतात, मी माझे ऐसे आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. बघा, नामदेवांच्या सेवेत रुजू झालेली जनाबाई ही संन्यासीनच होती. काय विसरली तर मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, ते अंतःकरणच पूर्णपणे विलीन होऊन गेलं. आणि हे झाल्यानंतर मग निसर्गातल्या गोष्टींकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनामध्ये विभक्तता येत नाही. तिथे जन्माला येते ती भक्ती. आणि जिथे भक्ती जन्माला येते तिथे जो प्रत्यय येतो तो खरा. विभक्ती प्रत्ययापेक्षा हा जो प्रत्यय आहे तो माणसाला मोठा करतो. ही सेवा आहे, ही मन लावून करत राहायची सेवा आहे. याला तितिक्षा असं म्हणतात. प्रतीक्षा म्हणजे काय माहिती आहे का? तुम्ही एस टी स्टँडवर वाट बघत बसता एस टीची आणि मग तो ड्रायव्हर उशिरा पोचतो एस टी डेपोमध्ये आणि म्हणून तुम्हाला प्रवास करायला उशीर होतो. आणि मग तो प्रवास करायला झालेला उशीर, तुम्ही निघाला ती वेळ आणि प्रवास सुरू झाला ती वेळ, याच्यामध्ये जे अंतर असतं त्याला म्हणतात प्रतीक्षा. ह्याचं कारण त्याचा कर्ता तुम्ही नसता, त्याचा कर्ता असतो तो ड्रायव्हर जो डेपोत उशिरा पोचला. पण जर मला एखादी गोष्ट हवी आहे, घरगुती उदाहरण घेऊ म्हणजे सगळ्यांच्या पटकन लक्षात येईल. आणि ते घरगुती उदाहरण असं आहे, माझी इच्छा आहे की मला पोळी खायची आहे आणि मला पोळी खायची असेल तर मला मीच, कोणी नाही मला पोळी करून देणार, मलाच ते करावं लागणार आहे. म्हणजे सगळे विचार बाजूला ठेवायचे, डिवोट व्हायचं, आपल्याला एकच मत, अशी स्थिती निर्माण करायची. काय, माझं ध्येय एक आहे, मला पोळी हवी आहे. मग मी बाजारात जातो, गहू आणतो, गहू दळतो, त्याचे पीठ करतो, कणिक मळतो, चूल पेटवतो, त्याच्यावरती तवा टाकतो, मग पोळी लाटून त्याच्यावर टाकतो आणि मग तयार झालेली गरम गरम पोळी मी माझ्या मुखात जेव्हा पहिला घास घेतो श्रोत्यो, गहू आणण्यापासून पहिला घास मुखात जाईपर्यंत जो कालावधी गेला ना त्याला म्हणतात तितिक्षा. लक्षात आला अर्थ? संत जनाबाईंनी ती तितिक्षा केली आयुष्यभर. संत नामदेवांची सेवा करत त्या विठ्ठलाच्या मिलनासाठी आतुर झालेली ही स्त्री आपल्या गुरुची सेवा करत विठ्ठलाकडे प्रवास करते आहे. त्या संपूर्ण प्रवासाचं नाव आहे तितिक्षा. आणि ती स्थिती एकदा प्राप्त झाली की मग समविचार, आणि समविचार येत असताना सुद्धा शेवटी माझा गुरु मात्र वेगळा, ही भूमिका मनामध्ये जन्माला येते. कारण त्याची सेवा केल्यामुळे, त्याची दासी राहिल्यामुळे हे सगळं साध्य झालं. सख्य झालं परमेश्वराबरोबर, अद्वैत कळलं परमेश्वराबरोबरचं. पण ते कुणामुळे? ज्याच्यामुळे तो वेगळा ठरतो. प्रत्यक्ष परमेश्वराबरोबर सख्य होऊन सुद्धा जनाबाई संत नामदेवांना वेगळा म्हणते. आपण जो अभंग ऐकणार त्या अभंगामध्ये अतिशय सुरेख पद्धतीने जनाबाईंनी हा मुद्दा मांडलेला आहे. श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला हा अभंग सौ अपर्णा संत आपल्यासमोर सादर करणे. शब्द बघा किती छान आहेत. पाणी तेची मेघ, मेघ तेची पाणी,
सगळं एकच आहे, त्यात काही फरक नाही. अशा अनेक दृष्टांत देत देत शेवटी अभंगाच्या संत आणि परमेश्वर एक जरी असला, संत वेगळा वाटणं, कशासाठी वेगळा वाटला संत, ह्याचं कारण असं, माझा गुरु आहे, मी ज्याची दासी आहे त्या ठिकाणी वेगळा आहे. बघा, हे ईश्वराच्या रूपाविषयी अलौकिक रचना ही या अभंगातून कळते. आणि हे तुम्हाला जर कळायला हवं असेल मी काय म्हणतो ते, तर संत वसंत हा कार्यक्रम ऐकत असताना मी सुरुवातीला म्हणतो ते करा. म्हणजे काय करा, डिवोट करायला, तुमचं मत तुम्हाला नाही अशी स्थिती निर्माण करा आणि हा अभंग ऐका. म्हणजे बघा, तुमच्याही लक्षात येईल श्रवण भक्तीतून सुद्धा हा मुद्दा किती सहजतेनं कळतो ते. तेची
गोष्टी भिन्न. विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता लागे ध्यान मिटले डोळे. एका ठाई बैसोनिया देह आनंदाने डोले. निराधाराला आधार विठ्ठल विठ्ठल ऐसे घर. घर मनात करता तेथे तेथे भेटे विश्वंभर. विठ्ठल 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 राजा. विठ्ठल 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 गरजा. विठ्ठल 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 गावा. विठ्ठल 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 गावा. विठ्ठल 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 स्फूर्ती. विठ्ठल 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 पूर्ती. विठ्ठल 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 जीवन. विठ्ठल 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 त्रिभुवन. विठ्ठल 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 मन हे. विठ्ठल 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 अवघे. विठ्ठल 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 अवघे. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल